कामगार जे संपला असे बोलतात, तो शेतकरी कामगार पक्ष आज पण जिवंत आहे आणि याच्या पुढे पण जिवंतच राहणार. जे आज जयंत पाटलांवर विश्वास ठेवून लोक काम करतात आणि मतदार कुठंही जात नाही. नेता या पक्षातून त्या पक्षात स्वतःसाठी जातोय. तर हे नाही का बाबा आपण ह्या मतदारासाठी काय केलं पाहिजे. ज्या लोकांना ह्या शेतकरी कामगार पक्षाने 3 वेळा जिल्हा परिषद मेंबर केले, 2 वेळा पदं दिली, चांगली पदं दिली, त्याचं सोनं करण्यापेक्षा पक्ष बदलून स्वतःची पोली वाढण्याचंच काम करतात. नमस्कार, महासत्ता टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. माझ्यासोबत रायगड जिल्हा सरचिटणीस सदस्य पांडुरंग भरे हे माझ्यासोबत आहेत. शेतकरी कामगार पक्षामध्ये त्यांची हयात गेलेली आहे. जवळजवळ 30 ते 40 वर्ष आज त्यांनी शेतकरी कामगार पक्षाबरोबर सोबत घालवली. एक निष्ठावंत आणि जयंतभाई पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून त्याचं नाव पंचक्रोशीत चर्चेत आहे. कारण का मध्यंतरीच्या काळात जर बघितलं, शेकापला जसं पिछाडी मिळाली आणि त्या शेकाप संपली, अशा पद्धतीने जेव्हा चर्चा सुरू होत होती त्या टायमाला पांडुरंग भरे हे त्यांच्यासोबत होते आणि पुन्हा एकदा शेकापला पुन्हा एक उभारी मिळाली. ती उभारी केवळ रायगड जिल्ह्यामध्ये नाही तर कर्जत तालुक्यामध्ये, कारण की एकेकाळी शेतकरी कामगार पक्ष म्हणजे कर्जत तालुका अशी ओळख होती. आज त्याच कर्जत तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची पडझड जरी झाली असली तरी त्या शेकापला जे भक्कम पाया आहे जे समजलं जातं त्यापैकी पांडुरंग भरे ही ओळख आहे. आज पांडुरंग भरे यांच्याशी आज त्यांच्याशी चर्चा करतोय. त्याचं कारण असं आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका योग घातलेल्या आहेत आणि रायगड जिल्ह्यातून जो मतदारसंघ चर्चेला जातोय सध्या कळंब जिल्हा परिषद. कारण का कळंब जिल्हा परिषद हा एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. शेतकरी कामगार पक्ष जिल्हा परिषदवर आपला बावटा फिरवत आले, लाल बावटा. आज त्याच कळंब जिल्हा परिषद वार्डमध्ये शेकापला जिल्हा परिषद न घेता पंचायत समितीवर समाधान मानावं लागलं. त्याच्या मागची कारणं अनेक असू शकतात, मात्र त्यामागे नेमकं काय कारण आहे ते बरे साहेब, तुमचं या महासत्ता टाइम्समध्ये आपलं सर्वांनी तुमचं स्वागत करतो. आपण बघितलं की एकेकाळी कर्जत तालुका शेतकरी कामगार पक्ष एक ओळख राहिलेली आहे. आज त्याचं कुठं शेतकरी कामगार पक्षाची पडझड होत असताना आपण शेतकरी कामगार पक्षाला बळ दिलं. मात्र कळंब जिल्हा परिषद वार्ड तुमचा हा बालेकिल्ला म्हणून समजला जात होता. आज त्याच कळंब जिल्हा परिषद वार्डमध्ये पंचायत समिती घेण्याची नामुष्की म्हणायला हरकत नाही का? पत्रकार साहेबांनी जे प्रश्न विचारला तुम्ही आता, पहिल्यांदा मी लाल सलाम करतो. आमदार जयंत पाटील यांना लाल सलाम. शेतकरी कामगार पक्ष आज गेले काही वर्षे किंवा काही म्हणजे हयात असल्यापासून लोक आज काम करतात. शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्यामध्ये गोरगरीब, कष्टकरी, आदिवासी, मुस्लिम समाज असेल आणि मराठा समाज असेल, सर्व समाजासाठी शेतकरी कामगार पक्ष, आगरी कोळी यांचा हा पक्ष आहे. त्याच्यामध्ये जास्त करून आगरी कोळी, मराठा आणि मोमेडियन समाज आणि ठाकूर हिंदू समाज हा शेतकरी कामगार पक्षाच्या मागे आज वर्षानुवर्षे ठामपणे उभा आहे आणि तो आज पण आहे. तिथला मतदार असेल, तिथला आजी आजोबा असतील, तिथले सर्व लोक असतील, हे आज पण आम्हाला आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विचारतात, अरे बाबा आपला पक्ष आहे का? तर आम्ही ते आम्हाला विचारतात. म्हणजे याचा अर्थ शेतकरी कामगार पक्ष जे संपला असे बोलतात, तो शेतकरी कामगार पक्ष आज पण जिवंत आहे आणि याच्या पुढे पण जिवंतच राहणार. जे आज जयंत पाटलांवर विश्वास ठेवून लोक काम करतात आणि मतदार कुठंही जात नाही. नेता या पक्षातून त्या पक्षात स्वतःसाठी जातोय. तर हे नाही का बाबा आपण ह्या मतदारासाठी काय केलं पाहिजे. ज्या लोकांना ह्या शेतकरी कामगार पक्षाने 3 वेळा जिल्हा परिषद मेंबर केले, 2 वेळा पदं दिली, चांगली पदं दिली, त्याचं सोनं करण्यापेक्षा पक्ष बदलून स्वतःची पोली वाढण्याचंच काम करतात. माझा प्रश्न असाच होता की कळंब जिल्हा परिषद तुमचं जिल्हा परिषद इथून सदस्य निवडून गेलेले आहे, पण आता तिथे थेट जिल्हा परिषदेची ही जागा आहे ही युतीमध्ये तुम्हाला शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात आली आणि तिथे शेकापला कुठेतरी मागं घ्यावं लागलं. त्याचं कारण बघा, राजकारणामध्ये पक्ष टिकवण्यासाठी काहीतरी करावं लागते. आज जे महाराष्ट्रात चाललंय
कोणी काय एकाच्या जीवावर निवडून येत नाही. आघाड्यांचं राजकारण चालू आहे. आज याच्याबरोबर जातोय, उद्या त्यांच्याबरोबर जातोय. राजकारणामध्ये हे चालतच राहणार, कारण आज कुणाची निष्ठा नाही आहे. जो कोणी असेल, किती मोठा कार्यकर्ता असेल, किती मोठा नेता असेल, कोणी पदाधिकारी असेल, पण तो त्याच्या स्वार्थासाठी जातोय. मतदार ज्या ठिकाणी आहे, शेतकरी कामगार पक्षाचा जो मतदार आहे, तो आज या कळंब जिल्हा परिषदेमध्ये स्वर्गीय सुदाम पेमारे साहेब आमचे नेते होते. ते 2 वेळा या जिल्हा परिषद वार्डातून निवडून गेले. काळाने त्यांच्यावर झडप घातली. माझे नेते प्रवीण पाटील हे एक धडाडीचे नेतृत्व आमचं निर्माण झालं, पण कोविड काळामध्ये त्यांच्यावर आघात झाला आणि कोविडमध्ये ते परंतु ती जरी निघून गेली असली तरी परमेश्वराने त्यांना काही याच्याने विचारांनी काळाने झडप घातली. परंतु आज माझ्या ज्या मतदारसंघामध्ये माझा जो ठाकूर समाज असेल, मराठा समाज असेल, कातकरी समाज असेल, मुस्लिम समाज असेल, हा शेतकरी कामगार पक्ष मराठा, ठाकूर, कातकरी, आगरी, कोळी, कुळंबी, कोळी हे सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या मागे आज पण ठाम आहे. मतदार ठाम आहे. तरी कोणी काही बोलत असेल तर मतदार इकडे तिकडे मतदार जात नाही, पण तिथला नेता हे त्याच्या स्वार्थासाठी जातोय हे मला सांगा. तुम्ही डायरेक्ट नाव नाही घेत, पण डायरेक्ट जर बघितलं तर हा रोज तुमचा नारायण डामसेकडे, कारण का नारायण डामसे शेतकरी कामगार पक्षातून आता राष्ट्रवादीमधून आलेले आहेत आणि त्यांना या कळंब जिल्हा परिषद वार्डमधून त्यांना उमेदवारी दिलेली आहे. मग शेकाप जी पारंपरिक आजपर्यंत मिळतं ते शेकापचाच एक भाग म्हणून त्यांना ओळख पाहायला जातं. ही मतं डायव्हर्ट होणार का? नाही, मतं डायव्हर्ट होणार नाही. बघा कसं आहे, शेवटी राजकारणामध्ये ज्याला कुठं जायचे त्याला पूर्ण त्याचा अधिकार असतो. जरी आम्ही त्यांना पद दिली, आम्ही त्यांना मोठे केले, बरोबर 4-4 वेळा आम्ही त्यांना म्हणजे आम्ही त्यांच्या म्हणजे एका भिंतीसारखं पाठी, पण आमच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसलं. कारण आम्ही मग बबन भालेराव असतील, प्रकाश पराड असेल, पांडुरंग बदे असेल, कृष्णाभाऊ असतील, तानाजी मते असतील, गजानन पेमारे असतील, असे आमचे असंख्य कार्यकर्ते त्यांच्या मागे ठाम होते. पण आम्ही त्यांना सांगत होतो का साहेब तुम्ही हे करू नका, आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचे त्यांनी विश्वासात न घेता त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. आणि आम्ही मागील आमचे नेते आम्हाला सांगत होते का बघा आपल्याला महाविकास आघाडी म्हणूनच ही निवडणूक लढायची, तर आम्ही आमच्या नेत्यांचं ऐकत होतो. नेते आम्हाला सांगत होते अरे थांबा, तुम्हाला घाई काय झाले. परंतु तरी सुद्धा आमचं एक शिष्टमंडळ आणि नितीन सावंत यांच्या ऑफिसला 4-4 वेळा जाऊन आलं, पण त्याच्यात आम्हाला कुठला रिस्पॉन्स आला नाही. कुठल्या प्रकारची आमच्यावर त्यांनी चर्चा केली नाही. सन्माननीय या तालुक्याचे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्रशेठ थोरवे आणि कार्यसम्राट आमदार आहेत ते, असं मला तरी बोलायला काय हे नाही. आणि त्यांनी आम्हाला साथ घातली. त्यांनी तुम्हाला सांगितलं तुम्हाला सन्मानपूर्वक आम्ही वागणूक देत आहोत, तुम्ही हे नका करू. आणि जे आता जे निवडणूक येणारे जे आता हरचे निलगुडे आहे ते कळंब जिल्हा परिषदमधून जे निवडणूक लढतात, आणि रेश्मा आणि जोशी हे पोषक पंचायत समिती आणि नीलम वसंत डोले हे कळंब पंचायत समिती घरातून निवडणूक लढत आहेत, ते चांगल्या मताने निवडून येणारच आहेत. पण लोक आमच्या बरोबरच आहेत. माझा कुठलाही ठाकूर समाजाचा, कातकरी समाजाचा, मराठा समाजाचा, मुस्लिम समाजाचा किंवा आगरी समाजाचा मतदार हा कुठेही गेलेला नाही. तो ठामपणे आज शेतकरी कामगार पक्षाच्या बरोबरच आहे. एकीकडे शेतकरी कामगार आपण बघितलं विधानसभामध्ये दोन उमेदवारांचे वेगवेगळे प्रचारामध्ये दिसले. ही शेतकरी कामगार पक्ष खरंच फुटली नाही. आज पण आमच्या तालुक्यात शेतकरी कामगार पक्ष कुठलाही निर्णय घेताना आम्ही एक संघ आहोत. आम्ही चर्चा करतो. आम्ही त्याच्यावर काही मतभेद असतील, काही थोडेसे हे झाले असतील, डिस्प्यूट झाला असेल विधानसभेच्या वेळेस, पण आम्ही सुद्धा ज्या उमेदवाराचं काम केलं ते प्रामाणिक केलं होतं. परंतु त्या माणसाने आम्हाला कुठल्याही प्रकारच्या विश्वासात न घेता त्याने आम्हाला विश्वासात घेतलं असतं किंवा काही असेल. परंतु ज्या माणसाने आम्हाला विश्वासात घेतले, ज्या आमदारांनी आम्हाला विश्वासात घेतले, त्यांच्यासाठी आम्ही काम करू. नारायण डामसे शेतकरी कामगार पक्षातले एक नेतृत्व होते तुमचे. तुम्ही आरोप करताय की त्यांनी काही कामं नाही झाली, पण ते तुमच्या बरोबर होते. असं काही नाही. प्रत्येकाला शेवटी जो निवडून येत जाणारा माणूस असतो त्याच्या काय आपण प्रत्येक याच्यामध्ये आपण काही हस्तक्षेप करू शकत नाही. तो प्रत्येकाचा लोकांना असतो, तो काय करतोय काय नाही करतोय जनतेला माहीत आहे. 4-4 वेळा
आम्ही पण त्या माणसांसाठी ज्या निवडून दिलं होतं त्यासाठी आम्ही चांगल्या प्रकारचे तेव्हा काम केलं. मतदारांनी शेतकरी कामगार पक्षाच्या आज फसवणूक आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक माणसाने आज त्याचं काम केलं आणि आज तो माणूस वाली टाकून शेतकरी कामगार पक्षाला वाली टाकून दुसऱ्याचा मार्ग पत्करला. हे शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक मतदाराला हे समजण्यासारखं एवढं काय हे नाहीये. प्रत्येक माणसाला समजतंय काय प्रत्येक मतदारांनी शेतकरी कामगार पक्षाचं मत त्या माणसाला दिलं होतं. ते मत त्या मताचा सुद्धा विश्वासघात झालेला आहे. एवढंच मत मी सांगतो. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आता या कळंब जिल्हा परिषद वॉर्डमध्ये जो शेकाप तो नारायणांच्या पाठीशी राहणार असं वाटतं की तुम्हाला? नाही, पक्षाची भूमिका काय नसते. शेतकरी कामगार पक्ष जेव्हा जयंत पाटील किंवा तालुक्याचं नेतृत्व जेव्हा आदेश देतोय त्या आदेशाचं पालन करणं हे शेतकरी कामगार पक्षाचं प्रामाणिक काम आहे. आणि ते प्रामाणिकपणे शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येक मतदार कुठल्याही आमिषाला बळी न पडता कुठल्याही पैशाला बळी न पडता तो शेतकरी कामगार पक्षाच्या मागे ठाम आहे आणि ठामच राहणार. कर्जत तालुक्यामध्ये जर बघितलं तर 7 जिल्हा परिषद वार्ड येतात आणि 12 पंचायत समिती करतात. शेकापला किती जागा देण्यात आलेल्या आहेत? शेतकरी कामगार पक्षाला आम्हाला ज्या निवडून येणाऱ्या 3 जागा आहेत. कुशीर पंचायत समिती गण, कळंब पंचायत समिती गण आणि पात्रच पंचायत समिती गण. तिथे आमचा कांता मोठ्यापर्यंत आजी आजोबापर्यंत जो अनिल जोशी हा लोकांच्या हृदयात बसलेला आहे त्याला जोड नीलम वसंत ढोले म्हणजे वसंत ढोले यांचं एक नेतृत्व आहे. तो आदिवासी वाड्यापाड्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये कुठलीही संघटना असेल त्याच्या मार्फत शाळेतल्या मुलांना विद्यार्थ्यांना गणवेश असतील वह्या वाटप असेल तदनंतर पाण्याची समस्या असेल तर तो कुठल्याही संस्थेच्या मार्फत तिथलं काम चोखपणे बजावतो. कळंब पंचायत समिती गाण्यामध्ये आणि लोकांपर्यंत पोहोचलेला हा एक कार्यकर्ता आहे वसंत ढोले म्हणून. त्यांच्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे अनिल जोशी आणि वसंत ढोले यांच्यावर. तसंच कळंब जिल्हा परिषदमध्ये जो आता अर्चना निर्गुणा हा सर्वसामान्य माणूस आहे, काही नाही. तो माझा चांगला मित्र आहे, वर्गमित्र आहे. परंतु भरपूर उमेदवार बघितले पण अर्चना निर्गुणासारखा हा चांगला नेतृत्व करणारा मुलगा आहे. त्याला लोकांनी माझ्या तर प्रत्येक मतदाराला माझं सांगणं आहे की त्याला तुम्ही मत द्या. तर तुम्ही एकीकडे त्यांच्यासाठी मत मागतायत पण आणि तुम्ही राष्ट्रवादी जे नारायणाचे त्यांच्या विरोधात बोलताय. मात्र जे अर्चना निर्गुण आहेत त्यांच्यावर आरोप होतोय की त्यांनी देखील राष्ट्रवादीला सोडून धनुष्यबाण पकडले. आता आयत्या वेळी धनुष्यबाण पकडून त्याला ही उमेदवारी मिळाली. बघा, ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थानिकांना प्राधान्य भेटला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा अर्थ तुम्ही सुद्धा पत्रकारांना माझा एक प्रश्न आहे हे आया कुठेही जाऊन कुठे निवडून येण्यापेक्षा स्थानिकांना प्राधान्य द्या. स्थानिकांना प्राधान्य दिलं स्थानिक उमेदवाराला प्राधान्य द्या. जे परिवर्तन विकास आघाडी म्हणून बोलतात त्यांना ह्या 2 जिल्हा परिषद वार्डामधून दोन्हीही आयात उमेदवार सुद्धा भेटू शकत नाही. एक नेरळून उचललाय आणि एक पात्र जिल्हा परिषद उचललाय. उमेदवार जर भेटत नसेल तर निवडणूक लढण्यात काय अर्थ आहे? जर तुम्ही बाहेरचे उमेदवार या लोकांच्यावर लादले असतील तर हे चुकीचं एकदम. हे मतदारांना पण मतदार काय शुद्ध मतदार आहे. मतदाराला समजतोय की स्थानिकांना प्राधान्य न देता या परिवर्तन विकास आघाडीने कळंब पंचायत समितीमधून सुद्धा आयात उमेदवार आणि कळंब जिल्हा परिषदला सुद्धा आयात उमेदवार जर उमेदवारच भेटले असेल निवडणूक लढण्यात अर्थच नाही ना. एवढं माझं बोल. ओके. पण आता माझं मत आहे की जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जयंतभाई पाटील हे महाविकास आघाडीवरून राहिलेले आहे आणि इथे ही अनपेक्षित आघाडी आहे म्हणायला लागेल युती. कारण का शेकाप शिवसेना शिंदे गटाबरोबर दिसत आहे. बघा, राजकारणामध्ये कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. आज आमचा अस्तित्वाची लढाई आहे. भले काही असू दे. जे बोलतात शेतकरी कामगार पक्ष संपला, शेतकरी कामगार पक्षाचं म्हणजे काय राहिले? शेतकरी कामगार पक्ष संपला नाही. शेतकरी कामगार पक्ष हा तालुक्यामध्ये एक युनिट आहे. शेतकरी कामगार पक्षाची मतं आज पण या तालुक्यामध्ये 30 ते 35 हजार वोटर आहे. बरोबर. या मतदारसंघामध्ये मला तर वाटतं कळंब जिल्हा परिषदमध्ये 2 वेळा माननीय सुदामप्रमाणे दादा निवडून आले. शेतकरी कामगार मतदार आहे म्हणून निवडून आले आणि लोकांचा आमच्यावर विश्वास आहे.
जास्त करून माझ्या प्रत्येक आदिवासी बांधव असेल, मराठा समाजाचा बांधव असेल, कोळी, आगरी, ठाकूर, कातकरी हे सर्व समाजाचा शेतकरी कामगार पक्षावरच विश्वास आहे. दुसऱ्या कुठल्या शेतकरी कामगार पक्षात एकच आहे का कुठल्याही माणसाला मान सन्मान दिला जातो. मान सन्मान देण्याची प्रथा ही शेतकरी कामगार पक्षामध्येच आहे. शेवटचा विचारतो, तुम्हाला विश्वास वाटतंय का पूर्ण पॅनल तुमचं या कळंब जिल्हा परिषद मधून निवडून येईल? 100% मला विश्वास आहे. माझ्या प्रत्येक एक आदिवासी समाजावर माझा विश्वास आहे आणि आदिवासी समाज हा पूर्ण हरचे निरगुडा, रेश्मा आणि जोशी आणि नीलम वसंत ढोले यांना 100% पॅनल टू पॅनल मतदान करील. ही माझी प्रत्येक माझ्या ह्या जिल्हा परिषद वार्डातल्या मतदारांना एक माझं आव्हान आहे की हे तुम्ही मतदार हे जे 3 उमेदवार आहेत हे साधे आणि भोळे उमेदवार आहेत, यांना तुम्ही निवडून द्या. हे तुमच्या विश्वासाचा कधी काढा जाऊन देणार नाही. 100% तुमचा विश्वास सार्थक करतील. तर हे होते शेतकरी कामगार पक्षाचे खंदे कार्यकर्ते. तर अशाच खंदे कार्यकर्त्यांच्या बळावर आजही शेतकरी कामगार पक्ष टिकून आहे. आज कर्जत तालुक्यामध्ये जरी शेतकरी कामगार पक्षाची पडझड जरी झाली असली तरी असे खंदे कार्यकर्त्यामुळे ही पक्ष टिकतो. हे जिवंत उदाहरण या बदेंच्या माध्यमातून मी तुम्हाला इथे सांगेन. मात्र आज जर बघितलं तर कळंब जिल्हा परिषद वार्ड हा राजकीय समीकरणाचा केंद्रबिंदू बनलेला आहे. एकीकडं शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार हरचंद्र निरगुडा असेल, तर शेतकरी कामगार पक्षातून राष्ट्रवादीमध्ये गेलेले नारायण डांगसे जिल्हा परिषदेसाठी हे 2 निवडून याचे दोघांमध्येही काटेकी टक्कर असणार आहे. आणि त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे जे उमेदवार ज्याप्रमाणे चालतात तसंच पंचायत समिती उमेदवारांना पण फायदा होतो. कारण का पंचायत समिती गणात जे उमेदवार असतात ते देखील स्थानिक पातळीवरून किती जोर लावतात हे देखील महत्त्वाचं असतं. त्याचा फायदा जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना होत असतो. या सगळ्या गोष्टी होत असताना मात्र आपण आज कळंब जिल्हा परिषदेचा आढावा घेतलेला आहे आणि जे बदे आहेत त्यांना असं वाटतंय की आमचं महायुती आहे ही ते विजय ठरेल. मात्र येणाऱ्या 7 तारखेला या निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि 9 तारखेला याचा जो रिझल्ट आहे हा समोर येणार आहे. त्यामुळे जनता कोणाच्या पारड्यात मतदान टाकते हे येणाऱ्या 9 तारखेला आपलं चित्र स्पष्ट होणार आहे. नमस्कार. अजून एक प्रश्न होता.